नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपल्याला माहिती आहे की शासनातर्फे TRTI, बार्टी, महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या मार्फत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ओके, त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आणि त्यांना स्टायपेंड आणि मोफत प्रशिक्षण यासाठीची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, ही कॉमन एंट्रन्स टेस्ट पहिल्या टप्प्यामधल्या संपलेल्या आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामधल्या या कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्या आहेत त्या 10 तारखेपासून सुरू होणार आहेत। कुठल्या परीक्षेसाठीच्या सीईटी होणार आहे 10 तारखेपासून, काय वेळापत्रक असणार आहे, हॉल तिकीट तुम्हाला कुठून मिळणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या परीक्षेसाठी सामोरं जायचंय, हे सगळे या छोट्याशा व्हिडिओमधनं मी आपल्याला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सारथी, बार्टी, TRTI आणि महाज्योती यांच्या सीईटीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। कुठल्या परीक्षेसाठीच्या आहेत बघा, जे विद्यार्थी MPSC स्टेट सर्व्हिस गॅझेटेडची तयारी करतायत, जे विद्यार्थी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलचे विद्यार्थी, तसंच जे MPSC कंबाईन PSI, STI, ASOJ काही असेल आणि UPSC याच्यासाठीच्या ह्या तारखा आहेत। पहिल्या टप्प्यामधल्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट नोटिफिकेशन छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानक विकास संस्था म्हणजे सारथीतर्फे आहेत, पण हे जे बाकीच्या संस्था आहेत, TRTI असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, यांच्यासाठी सुद्धा हे अवेलेबल झालेले आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की कुठल्या तारखा आहेत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्टच्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्या विद्यार्थ्यांनी या डेटला तुमच्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन होणार आहे त्याची पूर्व कल्पना तुम्हाला सगळ्यांना आलीच पाहिजे आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण एंट्रन्स देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला पुढे कुठलीही स्पेसिफिक पर्टिक्युलर स्टेप ओलांडता येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, याच्या ज्या तारखा आहेत त्या 10 तारखेपासून सुरू होणार आहेत। तर 10 तारखेला बेसिकली जे वेगवेगळ्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये संस्था आहेत, त्या संस्थांची माहिती, डेट, वेळ आणि कुठल्या परीक्षेसाठीची ती सीईटी आहे हे तुम्हाला याच्यावरनं कळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की 10 ऑगस्टला कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर UPSC कोचिंग 1 ते 3 PM दुपारी, त्यानंतर 11 तारखेला जी सीईटी होणार आहे ती सुद्धा UPSC कोचिंग साठी होणार आहे आणि 10 तारखेचे तीनही स्लॉट म्हणजे सकाळी 9 ते 11, 12 ते 2 आणि 3 ते 5 हे UPSC साठीच होणार आहे। तर याच्यामध्ये बघा, CET फॉर UPSC, CET फॉर UPSC म्हणजे 10 तारीख आणि 11 तारीख ही तुमची UPSC साठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी फॉर्म भरलाय, बरोबर आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या पर्टिक्युलर स्लॉट्स महत्त्वाचा लक्षात घेणं आवश्यक आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, 12 तारखेला सुद्धा, 12 ऑगस्टला सुद्धा जो पहिला सेट आहे तुमचा, पहिला जो स्लॉट आहे तर तो 9 ते 11चा तो सुद्धा UPSC कोचिंग साठीच असणार आहे। म्हणजे एकूण 5 सेशन मध्ये UPSCच्या तयारी करण्यासाठी जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे, बरोबर आहे, 10, 11 आणि 12चा मॉर्निंगचा स्लॉट। त्यानंतर लक्षात घ्या, 12 तारखेलाच जो मधला स्लॉट आहे दुपारचा 12 ते 2 आणि सायंकाळी 3 ते 5 हे MPSC स्टेट सर्व्हिसेस राज्यसेवा जे गॅझेटेड पोस्ट आहे, हे जे विद्यार्थी ज्याच्यासाठी फॉर्म भरलाय, तर स्टेट सर्व्हिस जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला 12 तारखेला 12 ते 2 आणि 3 ते 5 असे 2 स्लॉट अवेलेबल आहे। त्यानंतर बघा, 13 तारखेला, 13 ऑगस्टला जो पर्टिक्युलर गॅझेटेड स्टेट सर्व्हिसचा पार्ट आहे तो जर तुम्ही लक्षात घेतला तर MPSC स्टेट सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस म्हणजे जो 13 तारीख आहे तो कंप्लीट तुमचा MPSC स्टेट सर्व्हिसेस गॅझेटेड याच्यासाठी राखीव आहे। कुठल्या कुठल्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन साठी होणार आहे ते सुद्धा लक्षात घ्या। याच्यामध्ये TRTI म्हणजे ST कॅटेगरी, बार्टी SC कॅटेगरी, सारथी कुणबी मराठा आणि महाज्योती OBC समाजासाठी। तर ह्या टेस्ट असणार आहेत 13 तारखेचे तीनही स्लॉट हे परत MPSC स्टेट सर्व्हिसचे आहेत। त्यानंतर बघा, 14 तारखेला, 14 ऑगस्टला जर तुम्ही बघितलं तर जो पहिला सकाळी मॉर्निंगचा स्लॉट आहे 9 ते 11चा, हा परत स्टेट सर्व्हिस म्हणजे MPSC गॅझेटेड स्टेट सर्व्हिस साठी आहे आणि दुपारी 12 ते 2चा जो स्लॉट आहे 14 तारखेचा तो आहे आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी।
MES, CET फॉर MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, MES, बरोबर आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल, मेकॅनिकलचे असाल किंवा सिव्हिलचे असाल, तर तुमची एक्झामिनेशन जी आहे ती कधी होणार आहे? जे विद्यार्थी MPSC MES साठी तयारी करतायत इंजिनिअरिंगचे आणि जे या पर्टिक्युलर स्कॉलरशिपसाठी किंवा मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड याच्यासाठी ज्यांनी अप्लाय केलंय त्या विद्यार्थ्यांची, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची जी टेस्ट आहे, कुठली टेस्ट? कॉमन एंट्रन्स टेस्ट CET 14 ऑगस्टला दुपारी 12 ते 2च्या स्लॉट मध्ये होणार आहे. तारीख आणि वेळ लक्षात घ्या. तुमचे जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती तुमचं सेंटर असेल, ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तर लक्षात घ्या, 10, 11 आणि 12चा मॉर्निंग स्लॉट हा UPSC साठी आहे. 12 तारखेला दुपारी 12 आणि दुपारी 3चा जो स्लॉट आहे, पूर्ण 13 तारीख आणि 14 तारखेचा मॉर्निंग हा MPSC स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवा गॅझेटेड साठी आहे आणि 14 तारखेचा जो दुपारचा स्लॉट आहे 12 ते 2 हा जो स्लॉट आहे हा MPSC MES साठी आहे. आता हे प्रशिक्षण कोण कोण MES साठी देणार आहे? TRTI, बार्टी, सारथी आणि महाज्योती. आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे, ऍडमिट कार्ड आहे, त्याच्यावरती तुमची इंडिव्हिज्युअल डेट आणि टाइम ही आलेली आहे. याच्यामध्ये कुठेही गफलत करू नका. तसंच विद्यार्थी मित्रांनो, 14 तारखेला बघा, 14 तारखेला बेसिकली जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की 14 तारखेला स्पेसिफिकली तुमचं MPSC स्टेट सर्व्हिस गॅझेटेड सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 12 वाजता CET MPSC MES एक्झामिनेशन. हे सेपरेट मी याच्यासाठी सांगतोय कारण बेसिकली इथे जर बघितलं तर सगळ्यांचा शेड्यूल दिलेला आहे, पण इथे स्पेसिफिकली आपल्या MES च्या विद्यार्थ्यांचा शेड्यूल दिलेला आहे. तर लक्षात घ्या, ह्या महत्वाच्या तारखा आहेत आणि याची तयारी सुद्धा करा. त्याचं स्पेसिफिकली जे काही मार्गदर्शन तत्वे त्यांच्याकडनं आलेली आहे ती तुमच्या हॉल तिकीट वरती वगैरे सगळे अवेलेबल असणार आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपले जे इंजिनिअरिंगचे जे पर्टिक्युलर किंवा स्टेट सर्व्हिसचे जे ऍडमिट कार्ड आहे ते सुद्धा कधी जनरेट होणार ते सुद्धा लक्षात घ्या. बघा, आता ऍडमिट कार्ड जे आहे ते स्पेसिफिकली 6 तारखेपासून ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत. ओके, त्याच्या व्यतिरिक्त UPSC कोचिंगसाठी स्पेसिफिकली त्यांनी वेगळा टाइम दिलेला आहे. 8 तारीख म्हणजे उद्यापासनं MPSC स्टेट सर्व्हिस गॅझेटेड हे तुम्हाला मिळणार आहे, डाउनलोड करता येणार आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला MPSC MES म्हणजे उद्याला सायंकाळी 7 वाजेपासून हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. ओके, आता ते अवेलेबल नाहीत, पण एक लक्षात ठेवा की आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जे राज्यसेवा करत असतील किंवा MES साठी तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी जे हॉल तिकीट आहे ते 8 ऑगस्ट सायंकाळी 7 पासून तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहे. येते लक्षात. तुमच्या हॉल तिकीट साठी स्पेसिफिकली तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी ऍडमिट कार्ड साठी जी काही पर्टिक्युलर तुमचा ID, ऍप्लिकेशन ID असेल, तुमचा पासवर्ड असेल, बरोबर आहे, तुमच्या मोबाईलमध्ये आणि ईमेल वरती किंवा तुम्ही तो लक्षात ठेवला असेल, तर त्याच्याने तुम्हाला त्या पर्टिक्युलर वेबसाईट वरती जाऊन लिंक वरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरताना जो पर्टिक्युलर ऍप्लिकेशन ID वापरला आहे, ID नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पुटअप करून तुम्हाला त्याच्याबद्दल स्पेसिफिकली तो जे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्याच्यावरच्या सगळ्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाची की तुम्हाला तिथे एक्झाम देण्यासाठी जेव्हा तुम्ही जाल तुमच्याकडे आय कार्ड ID हे असलंच पाहिजे, फोटो ID दुसरं एखादं असलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे ते ID कार्ड, ऍडमिट कार्ड वरती त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सारथीसाठी जरी असेल तरी त्या वेबसाईट वरती, रिस्पेक्टिव्ह वेबसाईट वरती तुम्ही त्या ज्या कॅटेगरीचे असाल तर त्या पर्टिक्युलर वेबसाईट वरती तुम्हाला हॉल तिकीट अवेलेबल करून देण्यात येणार आहे. ओके, जसं सारथीसाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की हे हेल्प डेस्क नंबर आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू आला पर्टिक्युलर ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला वगैरे. तर तसंच प्रत्येक संस्थेने त्यांच्या वेबसाईट वरती हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, आपले MESचं आय कार्ड जे आहे स्पेसिफिकली ते अवेलेबल होणार आहे 8 तारखेपासून. हा तुमचा पर्टिक्युलर लॉगिनचा फॉर्मॅट आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट. इथे तुम्हाला तुमचं स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे, कुठली इन्फॉर्मेशन आहे, तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड. आता पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ आहे आणि हा कॅप्चा टाकला आणि लॉग इन केलं की तुम्हाला तिथे ऍडमिट कार्ड मिळून जाणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या संधीचा पर्टिक्युलर पुरेपूर उपयोग करून घ्या.
पॅटर्न वरती आपण एक ऑलरेडी सेशन घेतलं होतं की कशा पद्धतीने असणार आहे एक्झामचा पॅटर्न, कारण ते त्यांच्याकडनंच स्पेसिफिकली विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेलं होतं. आणि जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली तर त्यांच्या वेबसाईटवरती, रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करा. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जे जनरल आपले बाकी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, ते जर तयारी करत असतील तर MPSC प्री साठीची इंग्लिश मीडियम मधली 12 टेस्टची ही टेस्ट सिरीज फक्त 149 मध्ये आपले अवेलेबल आहे. त्यानंतर आपली फाउंडेशन बॅच जी MPSC MES सिव्हिल साठीची आहे, प्री प्लस मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू गायडन्स अशी ही बॅच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी टाउन प्लॅनिंग असिस्टंट आता जी सरळ सेवा आली त्याच्यासाठी जर तयारी करत असतील तर ही TPA ची एक बॅच आहे बघा, हायब्रिड मोड मध्ये आहे अवेलेबल, ऑनलाईन मोड मध्ये आहे आणि ऑफलाईन मोड मध्ये आहे. 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टार्गेट केलंय WRD JEE, BMC आणि TPA, ते सगळ्यांसाठीच ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट ही एक बॅच आहे बघा. याच्यामध्येही तुम्ही ऑफलाईन ऍडमिशन घेऊ शकता आणि ऑनलाईन सुद्धा ती बॅच अवेलेबल आहे. परत एकदा रिपीट करतो, नंबर 788 781 1411. ओके विद्यार्थी मित्रांनो, आमच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, चॅनल्सला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेटेड जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचल्या जाईल. कॉन्क्लुजन हे आहे की MPSC MES स्पर्धेसाठी जे विद्यार्थी तयारी करतायत, ज्यांना शासनातर्फे मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन घ्यायचं आहे आणि ज्यांनी CET साठीचा फॉर्म सुद्धा सबमिट केलाय तुमच्या रिस्पेक्टिव्ह संस्थाकडनं, मग ते TRTI असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल किंवा सारथी असेल, तर त्याची एक्झाम डेट ही 14 तारीख आहे आणि दुपारी 12चा स्लॉट आहे. तुम्हाला ऍडमिट कार्ड 8 तारखेपासून अवेलेबल होणार आहे आणि ते ऍडमिट कार्ड घेऊन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांपर्यंत जावं तर 5 मित्रांना ही लिंक नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.